शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे। खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत असा टोला त्यांनी विशाल पाटलांना लगावलाय। ईश्वरपूर नामांतरावरून सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती हल्लाबोल केलाय। खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका, कारण ते अपक्ष आहेत। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय। ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ, उभाठाला बरोबर घेऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ। जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत। देवाभाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी वरुण नाव आहे, हे उपोषणाला बसले, कितीतरी आठवडे उपोषण झालं, मग देवाभाऊंना लक्षात आलं की ही खरंच चूक, आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्याने लय मोठी चूक केलेली आहे। आणि 2 मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काही झालं नाही। आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरणातल्या लोकांची, आणि हे सरकार कसं टाळतंय उरून नाव द्यायला। आता नाईलाजाने उद्या निवडणूक आहेत, त्यांनी हा ऑर्डर केले कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।